सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रहर क्रमांक 1 उत्तरवाडा विकास मंडळ तांबर्डे यांच्या वतीने सर्व रसिक भाविकांचे हार्दिक स्वागत. श्रीदेव विठ्ठल रखुमाई, श्रीदेव शिवमहापुरुष, कलेची देवता नटराज, बुद्धीची देवता श्री गणेश, रंग देवता आणि सर्व रसिक प्रेक्षकांना त्रिवार वंदन करून उत्तरवाडा विकास मंडळ तांबर्डे प्रहर क्रमांक 1 सादर करीत आहोत भव्य दिंडी सोहळा भगवान श्रीकृष्ण लीला. भगवान श्रीकृष्ण लीला, भगवान श्रीकृष्ण लीला. युगांपूर्वीची गोष्ट आहे ही. दैत्यांच्या दुराचरणाने आणि अत्याचारामुळे पृथ्वी त्रस्त झाली होती. अखेर गायीचे रूप घेऊन ती ब्रह्मदेवाकडे गेली. तिने आपले दुःख त्यांना सांगितले. मग ब्रह्मदेव तिला आणि सर्व देवांना घेऊन क्षीरसागराच्या तीरावर गेले आणि त्या सर्वांनी भगवान विष्णूंची आराधना केली. विष्णुदेव प्रसन्न झाले. क्षीरसागरातून आकाशवाणी झाली, हे ब्रह्मदेव, मी सर्व जाणतो. म्हणूनच दृष्टांच्या संहारासाठी मी वसुदेवाच्या पोटी जन्म घेणार आहे. त्याआधी शेष बलरामाचा अवतार घेईल. बृहस्पतीने गुरुद्रोण होऊन पांडवांना विद्या शिकवावी. आपण सर्व देवांनी आणि देवस्त्रियांनी यदुकुलात आपापल्या अंशाने यादवांच्या आणि गोपींच्या रूपात अवतार घ्यावा. विष्णुदेवांची आज्ञा शिरसावंद मानून ब्रह्माने पृथ्वीची समजूत घातली. भगवंताचा जय जयकार करीत सर्व आपापल्या लोकांत निघून गेले. मथुरेत याच वेळी वसुदेव आणि देवकी यांच्या लग्नाची वरात थाटामाटात निघाली होती. त्याच वेळी आकाशवाणी झाली, हे कंसा, या देवकीचाच 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आणि हे कळताच ताबडतोब वसुदेव आणि देवकीला कारागृहात ठेवले गेले. देवकीला होणाऱ्या पुत्रांची कंसाने क्रूरपणे हत्या केली. अखेर तो मंगल दिन उगवला. श्रावण वद अष्टमी, मध्यरात्रीची वेळ. बाहेर काळाकुट्ट अंधार. आणि याच वेळी देवकीने एका सुंदर आणि तेजस्वी मुलाला जन्म दिला होता. प्रत्यक्ष परमात्मा आपल्या पोटी आला असल्याने आता भीती कसली, असा विचार करून वसुदेवाने बाळाला गुंडाळून एका टोपलीत ठेवले. त्याच्या हातापायातल्या बेड्या आपोआप गळून पडल्या. तुरुंगाचे दरवाजे उघडले. सर्व पहारेकरी निद्राधीन झाले. बाळाचे पावसापासून रक्षण करण्यासाठी शेष नागाने आपल्या फण्याचे क्षेत्र त्याच्या डोक्यावर धरले. वसुदेव यमुनेच्या प्रवाहात शिरले. वाढलेल्या पाण्याला बाळाच्या पायाचा अंगठा लागताच पाणी ओसरले. गोकुळ गाढ निद्रेत होते. नंदाच्या अंतगृहात प्रवेश करून वसुदेवाने बाळाला यशोदेच्या कुशीत ठेवले आणि तिच्या जवळची कन्या घेऊन ते परत मथुरेला आले. छोटा कृष्ण यशोदेच्या कुशीत निजला होता. प्रातःकाळी नंदाने बाळाचे जातक वर्तवण्यासाठी कुलगुरू गर्ग मुनींना पाचारण केले. बालकाचा हात आणि जन्मवेळ पाहून गर्ग मुनी म्हणाले, नंद यशोदे, प्रत्यक्ष भगवान विष्णू तुमच्या घरी अवतरले आहेत. या मुलाची कीर्ती त्रैलोक्यात पसरेल. हे ऐकून सर्वजण आनंदित झाले आणि त्वरेने नामकरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली. सादर करीत आहोत भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव. झगमग झगमग रात सजली, पावसाच्या सरीतून आली बिजली. टकमक टकमक पाळलीला, देग सखी देग झोका पारण्याला. झगमग 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 झगमग. ढगाच्या आडून चंद्र हसला, ढगाच्या आडून चंद्र हसला. आकाशी ताऱ्यांचा रास रंगला.
जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण 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 जन्मला झगमग 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 गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या यशोदेच्या घ्या ताजा बाळा मुकुंद घ्या कुणी मोहन घ्या देवकी नंदन मुरलीवाला लगबग झाले अंगणी लागू नये दृष्ट तीत लाविली कुणी टकमक टकमक बाळलीला देख सखी देग झोका पाळण्याला झगमग 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 ढगाच्या आडून चंद्र हासला आकाशी ताऱ्यांचा रास रंगला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला 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 ओ, मोहन मुरलीधर नटखट गिरधर सांग तरी कुठवर पुकारू तुला अपराध झाले फार पाप वाढे भारंभार कराया ये उद्धार साकडे तुला कराया ये उद्धार साकडे तुला तूच श्याम तूच राम नरसिंह तू परशुराम रामावतार भूत सगळा हात देई मदतीला साथ द्यावी सोबतीला काळ रातीला मार्ग दावी आम्हाला काळ रातीला मार्ग दावी आम्हाला गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् कृष्णासह सगळे गोपाळ गायींना चारायला यमुना काठी घेऊन गेले. गुरांना चारायला सोडून सर्वजण खेळू लागले. खेळता खेळता चेंडू उंच उडाला आणि डोहात जाऊन पडला. क्षणार्धात कृष्णानेही डोहात उडी घेतली. हे वर्तमान समजतात सर्व गोप डोहाकडे धावत सुटले. केवढं केवढं पोर डोहात पडलं म्हणजे काय होईल त्याचं, या कल्पनेनेच सर्वांच्या अंगावर शहारे आले. ज्याच्यासाठी एवढं रामायण घडत होतं त्याने मात्र एका उडीत सगळा डोहा ढवळून टाकला होता. डोहात राहणारा कालिया नावाचा विषारी सर्प आपल्यावरील आक्रमणामुळे संतापला आणि क्रोधाने विषारी फुटकार टाकत त्याने कृष्णाभोवती घट्ट विळखा घातला. मात्र श्रीकृष्णाने कालियाचा विळखा फोडून त्याचा फणा वाकवून त्याच्या मस्तकावर चढला आणि त्याने नृत्य करायला सुरुवात केली. हे दिव्य दृश्य पाहून सगळे मंत्रमुग्ध झाले. मग मात्र गर्भगळीत झालेला कालिया भगवंताची प्रार्थना करू लागला. कालियाच्या कुटुंबानेही कृष्णापुढे दयेची याचना केली. कालियाची आळवणी ऐकून कृष्ण म्हणाला, कालिया, तुझ्या या डोहातील वास्तव्यामुळे पाणी विषारी झाले. गुरावासरांना आणि माणसांना पिण्यासाठी पाणी उरले नाही. तू आता इथून निघून जा. माझ्या पाऊल खुणा तुझ्या मस्तकावर उमटल्यामुळे तुला आता कोणापासून भीती नाही. आपल्या कुटुंबासह तू रमणीक द्वीपात जा आणि तेथे निश्चिंत राहा. कृष्णाच्या आश्वासनामुळे कालिया धन्य झाला.
कृष्णाला वंदन करून त्याने आपल्या पत्नी व सर्व सर्पबाळांसह त्या डोहातून बाहेर पडून रमणीक द्वीपात जाण्यासाठी त्याने प्रस्थान केले. सादर करीत आहोत कालिया मर्दन. रात काल में भेंट चराए माखन चोरी करके जो खाए कृष्णा कृष्णा वो है कृष्णा कृष्णा वृंदावन में रास रचाए मुरली की धुन पे सबको नचाए कृष्णा कृष्णा वो है कृष्णा कृष्णा गोवर्धन गिरधारी कृष्णा कृष्णा मोर मुकुट सिरधारी कृष्णा 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 वो है कृष्णा 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 वो है कृष्णा 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 वो है कृष्णा कृष्णा कंसाने यदुश्रेष्ठ अक्रूराला म्हटले, अक्रूरा, तू माझा जिवलग मित्र आहेस. येत्या चतुर्दशीला आम्ही राजधानीत धनुर्याग करायचे ठरविले आहे. त्यानिमित्त होणाऱ्या उत्सवाचे नंदाला निमंत्रण दे. म्हणजे त्याचे दोन्ही पुत्र बलराम आणि कृष्ण यांना आपल्या बरोबर घेऊन ये. ते जिवंत असेपर्यंत मी सुखाने जगू शकणार नाही. कंसाच्या आज्ञेप्रमाणे अक्रूराने हा निरोप नंदाला पोचवला. अक्रूराचे बोलणे ऐकून सगळीकडे शांतता पसरली. गोप गोपींवर दुःखाचा डोंगर कोसळला. अखेर कृष्णाने सर्वांची समजूत काढली. रथ दिसेनासा झाला. तसे गोपगोपींनी दुःखाने स्वतःला धुळीत लोटून दिले. इकडे मथुरेत रंगशाळेचे प्रवेशद्वार तोरणांनी सजले होते. आखाड्यात मल्ल तयार होते. मात्र कृष्णाने चाणुराशी आणि बलरामाने मुष्टिकाशी मल्लयुद्ध करून त्यांनाच यमसदनास पाठविले. हे पाहून कंसाच्या सर्वांगाला घाम फुटला. पण उसने अवसान आणून तो आसन सोडून पुढे आला. सादर करीत आहोत कंसवध. कुमार्गरत् कुसङ्गनत् कुचक्रवत् कुलक्षणम् कुटिल कुपन्थ कामि क्रोध रूप कंस क्रूरतम् असभ्य अत्याचारि नृप अशिष्टतम् अभद्रतम् दुरात्मा अनंत दुःखदायि दुष्ट दुर्जनम् शत्रु है महाविध्वंस है ये कंस है ये कंस है ये छल कपट का दंश है ये ऐसा एक नरेश है दया न जिसमें लेश है मनुष्यता न शेष है अहम है राग द्वेष है
बलराम आणि कृष्ण हळूहळू मोठे होऊ लागले. गोकुळातल्या प्रथेप्रमाणे ते दोघेही आपल्या गोप सवंगड्यांसमवेत गाई गुरे घेऊन रानात जात. घुंगरू लावलेली गवळी काठी घेऊन, शिदोरी बांधून घेऊन सगळे बाळगोपाळ जंगलात जाऊन पोहोचताच त्यांची नाचगाणी सुरू व्हायची. विविध खेळ चालू व्हायचे. भूक लागली की लोणी भाकरी खाऊन संध्याकाळी सगळेजण हसत खेळत गोधन घेऊन घरी परतायचे. पण दिवसभरात या सगळ्या गोष्टींबरोबर कृष्णाच्या खोड्या नाही रंगल्या तर नवलच. मथुरेला दहीदूध घेऊन जाणाऱ्या गवळणींचा पदर ओढणे, त्यांच्या माथ्यावरचे घडे फोडणे इत्यादी अनेक खोड्या करून गवळणींना त्रास देणे हे त्याचे नित्याचेच झाले. कृष्णाने गवळणींच्या काढलेल्या खोड्या आणि गवळणींनी त्यांची यशोदेकडे केलेली लाडीक तक्रार हेही रोजचेच. कृष्णाच्या या विविध बाललीलांनी गोपी भान हरपून जायच्या. तोच यमुना तीर, माथ्यावर घडा घेऊन जाणाऱ्या गवळणी, तीच सुरेल बासरी आणि लाडक्या कृष्ण कन्हैयाच्या लाडीक खोड्या सर्वांसमोर घेऊन येत आहे ही गवळण. दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी, दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी, बावरले मी सावरले गाजाऊ कशी चोरून बाये, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तीरी, नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तीरी, करतोय फोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाये, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. नकोस फोडू काना माझी घागर आज रिकामी, असल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी. आज दिली बघ नंद किशोरा आती लाज तुझ्या रे, रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले, देवा शरण तुला मी आले. वाट अडवुनी हसतो गाली गोवेणू, ऐकून मोहित झाले, भाल हरपुनी रमते गोपिका श्याम, रंगीन होऊन गेले. मन फुलवी असा कान्हा, झुलवी असा हा, नटनगर गिरिधारी, त्याच्या संग रंगले रास रंगले, फिरतीची रीत न्यारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. एका निवांत क्षणी कृष्ण आणि सत्यभामा वार्तालाप करीत बसले होते. त्याच वेळी नारद मुनींचे तेथे आगमन झाले. सत्यभामेने लगबगीने उठून त्यांना आसन दिले आणि बंधन करून त्यांची यथासांग पूजाही केली. या सेवेमुळे नारद प्रसन्न झाले. नारदांनी सत्यभामेला विचारले, सत्यभामे तुला काय आशीर्वाद देऊ? सत्यभामा म्हणाली, श्रीकृष्ण जन्मजन्मी मला पती म्हणून लाभावे आणि त्यांचे सगळ्यात अधिक प्रेम माझ्यावरच असावे असा मला आशीर्वाद दे. त्यासाठी एखादे व्रत करायचे असेल तर तेही मला सांग. नारद म्हणाले, सत्यभामे जी वस्तू आपल्याला सर्वात जास्त आवडते ती दुसऱ्यास दान दिल्याने
तिचा लाभ नेहमीच होतो. जर तू कृष्णास दान केलेस तरच तो तुला निरंतर लाभेल. सत्यभामा म्हणाली, पण मुनीवर श्रीकृष्णाचे दान घेण्यास या जगात कोण समर्थ आहे? नारदाला तिच्या अज्ञानाचं हसू आलं. त्यांना वाटले तिला अजून कृष्ण महिमा समजलाच नाही. ते म्हणाले, मी घेईन कृष्णाचे दान. सत्यभामा पुढे झाली. सत्यभामेने नारदांच्या हातावर श्रीकृष्ण दानाचे उदक सोडले. कृष्णदान स्वीकारताच नारदांनी कृष्णाला आपली सेवा करण्याची आज्ञा केली. कृष्णाने नारद मुनींची सेवा करायला सुरुवात केली आणि याच वेळी नारद मुनींच्या आगमनाची वार्ता कळल्यामुळे रुक्मिणीसह कृष्णाच्या इतर राण्याही तिथे येऊन पोहोचल्या. त्यांनीही नारद मुनींना वंदन केले. मात्र श्रीकृष्ण नारद मुनींची सेवा करीत आहेत हे पाहून त्या सर्व अचंबित झाल्या. राणी प्रियनवदा पुढे झाली. तिने विनम्रतेने कृष्णासाठी कारण विचारले, भगवान हे तुम्ही काय करत आहात? श्रीकृष्णाने उत्तर दिले, सत्यभामेने मला नारद मुनींना दान दिले आहे, त्यामुळे आता मी त्यांचा सेवक झालोय आणि त्यांची प्रत्येक आज्ञा मला आता पाळावीच लागेल. आपणाला न विचारताच सत्यभामेने श्रीकृष्णाला नारद मुनींना दान दिले आहे हे कळताच सर्व राण्या हवालदिल झाल्या. त्यांना सत्यभामेचा राग आला. आता नारद मुनींनी कृष्णाला थांबायची विनंती केली. आपली विणा कृष्णाच्या हातात दिली आणि त्याला आपल्या पाठोपाठ येण्याची आज्ञा केली. आपल्याला सोडून कृष्ण नारद मुनींच्या मागे जातो आहे हे पाहून आता मात्र सत्यभामेसह सर्वजणी घाबरले. पुन्हा एकदा प्रियनवदा पुढे झाली. तिने नारद मुनींना थांबण्याची विनंती केली. प्रियनवदेने नारदांच्या पायावर डोके ठेवले. म्हणाली, सर्व राण्यांतर्फे मी आपणास विनंती करते की आम्हाला कृष्ण परत द्या, नाहीतर त्याच्याशिवाय आमच्या जीवनाला काहीच अर्थ होणार नाही. आता नारद विचारात पडले. सत्यभामेचा गर्व नाहीसा करण्यासाठी कृष्णाने सगळे घडवले आहे. आता आपण माघार घ्यायला हवे. ते प्रियवंदेला म्हणाले, उठ प्रियवंदे. प्रियवंदे, कृष्णाच्या वजना इतके सोने मला तुम्ही देणार असलात तरच मी कृष्ण तुम्हाला परत करेन. सत्यभामा पुढे झाली. असे असेल तर माझ्याजवळ ते सगळे सोने मी देईन आणि मी कृष्णाला परत मिळवेन. नारद आणि श्रीकृष्ण मनात हसले. सर्वांनी मिळून श्रीकृष्णाची तुला करण्याचे ठरवले. ताबडतोब सुवर्ण तुलेची तयारी झाली सुद्धा. मोठी तुला उभारली गेली. एका पारड्यात श्रीकृष्णाला बसवले गेले. आता सत्यभामेने आपल्या दासींना इशारा केला. दासींनी सत्यभामेच्या मालकीचे सोने पारड्यात आणून ठेवायला सुरुवात केली. मात्र एवढे सोने टाकून सुद्धा पारडे काही अजिबात झाले नाही. हे पाहून सत्यभामेने आपल्या दासींना पुन्हा एकदा आज्ञा केली. सोने पारड्यामध्ये सोने ठेवून जात होते. पण तुला मात्र काही वर जात नव्हती. हे पाहून सत्यभामेला खूप आश्चर्य वाटले. मग सत्यभामेने विचार केला. सत्यभामेने स्वतःचेच दागिने काढून पारड्यात ठेवायला सुरुवात केली.
पारडे झाले नाही हे पाहून सर्वजणी आश्चर्यचकित झाले. मग कृष्णाच्या इतर राण्यांनीही आपापले दागिने पारड्यात टाकायला सुरुवात केली. पण पारडे काही दिले नाही. आता काय बरे करावे असा सर्वांना प्रश्न पडला. आता फक्त रुक्मिणीच्या जवळ ते सोने राहिले होते. सर्वजणी रुक्मिणीकडे गेले. आता त्यांनी रुक्मिणीलाही विनंती केली. रुक्मिणी तर कृष्णाची पट्टर आणली. ती किंचित हसली. महालासमोरच्या तुळशी वृंदावनाजवळ गेली. तिने तुळशीला नमस्कार केला आणि प्रार्थना करून फक्त एक तुळशीपत्र घेतले. ते एका रत्नजडीत ताटात घेऊन ती तुळेच्या ठिकाणी निघाली. सुरुवातीला तिने नारदाची पूजा करून त्यांना वंदन केले. नंतर श्रीकृष्णास वंदन केले आणि त्यानंतर ते तुळशीपत्र तिनं सर्व सोन्याच्या वर ठेवले. त्याचबरोबर काय चमत्कार, ते तुळशीपत्र ठेवताच कृष्णाचे पारडे हळूहळू वर उचलले गेले आणि तुला पूर्ण झाले. रुक्मिणीने केवळ एका तुळशीपत्राने कृष्णाला जिंकले हे पाहून सत्यभामेला तिचा अधिकार करू चुकला. तिचे गडबड झाले. तिने नारद आणि कृष्णाची माफी मागितली. सर्वांनी कृष्णासह नारदाचा आशीर्वाद घेतला. कृष्ण परत मिळाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. सर्वजण सुखी झाले. कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडव दोघांच्या सेना समोरासमोर उभ्या ठाकल्या. अर्जुनाने आपला रथ दोन्ही सेनांच्या मध्यभागी उभा करण्यास कृष्णाला सांगितले. युद्धासाठी समोर असलेल्या पितामह भीष्म, काका, मामा, गुरु, बंधू, आप्तमित्र या सर्वांना पाहून अर्जुनाला फार दुःख झाले. आपल्याच माणसांना मारावे लागेल या विचाराने तो कृष्णाला म्हणू लागला, हे मधुसूदना, मी माझ्या आप्तेष्टांना मारू शकत नाही. माझे गुरु, पितामह, बंधू यांच्यावर मी कसे शस्त्र उगारू? कुळाचा नाश मी कसा करू? राज्य लोभामुळे मी स्वजनांचा नाश करण्यास उभा आहे. हे फार मोठे पाप आहे. कृष्ण म्हणाला, फलाची आसक्ती न करता कर्म कर आणि क्षत्रिय धर्माचे पालन कर, म्हणजे तुला पाप लागणार नाही. जेव्हा जेव्हा धर्म नष्ट होऊ लागतो तेव्हा तेव्हा दुष्टांचा नाश करून पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो. सादर करीत आहोत श्रीमद भगवत गीता उपदेश. मामेक शरणम ब्रज, सारे जगत का त्याग करके मेरी शरण में आ जाओ पार्थ. मैं ही संसार हूं, मैं संसार का प्रत्येक कण हूं. मैं ही सूर्य हूं और मैं ही चंद्र हूं. मैं ही नक्षत्र हूं और मैं ही सभी ग्रह हूं. मैं सूर्य से भी अधिक पुरातन हूं और किसी वृक्ष पर खिली कली से भी नया हूं. मैं ही सारे मनुष्य हूं. मैं ही स्वर्ग और नर्क को धारण करने वाली शक्ति हूं. मैं ही दुर्योधन हूं और मैं ही अर्जुन भी हूं. मेरे अनेक जन्म हुए हैं पार्थ. मैंने अनेकों अवतार धारण किए. कई शरीर बने हैं मेरे और इसी मिट्टी में मिले. और आगे भी मैं बार बार जन्म लूंगा.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जब जब धर्म को हानि होती है, जब जब अधर्म में वृद्धि होती है, तब तब सत्पुरुषों के उद्धार के लिए, अधर्मियों के विनाश के लिए और धर्म की पुनः स्थापना के लिए मैं ही जन्म लेता हूं। ये प्रत्येक युग में होता आया है और आगे भी ऐसा ही होगा। एकदा कृष्णावर रागून रुक्मिणी दिंडीर वनात तपश्चर्येसाठी निघून गेली. रुक्मिणी जेथे तप करत होती त्या दिंडीर वनात तिचा शोध घेण्यासाठी कृष्णाने बालवेश धारण केला आणि आपल्या मित्रांसह गोधन घेऊन तिच्या समोर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा राहिला. तिला परत येण्यासाठी विनवू लागला. श्रीकृष्ण जेव्हा दिंडीर वनात होता त्यावेळी त्याचा भक्त पुंडलिक एकनिष्ठपणे आपल्या माता पित्याची सेवा करीत होता. कृष्ण पुंडलिकाच्या घरी साक्षात प्रकट झाला. भक्ता पुंडलिका, मी आलोय. तू प्रामाणिकपणे केलेल्या आई वडिलांच्या सेवेमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तुला हवा तोवर मागून घे. पुंडलिकाने श्रीकृष्णास वंदन केले आणि तो म्हणाला, देवा, आता मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत व्यस्त आहे. आपण थोडा वेळ थांबावं. असे म्हणून बाजूलाच असलेली एक वीट त्यानं आसन म्हणून श्रीकृष्णासमोर टाकली आणि विटेवर थांबायची विनंती केली. श्रीहरी त्या विटेवर उभा राहिला. थोड्या वेळातच आई वडिलांची सेवा आटोपताच त्यांना वंदन करून पुंडलिक उठला आणि श्रीहरीच्या पायापाशी नतमस्तक झाला. पुंडलिकाने कृष्णाकडे असा वर मागितला, देवा, या क्षेत्राचे नाव आजपासून पंढरपूर आहे आणि ज्या विटेवर आपण उभे आहात त्याच विटेवर पंढरीनाथ पांडुरंग या नावाने सतत उभे राहून आपल्या भक्तांना दर्शन द्यावे. हे क्षेत्र सर्वांना मोक्षदायी ठरावे. तथास्तु तथास्तु म्हणून श्रीकृष्णाने आपल्या परमभक्ताची विनंती मान्य केली. श्रीकृष्ण म्हणाला, आजपासून यापुढे माझा जयघोष करताना सर्वजण माझ्या नावाआधी तुझ्या नावाचा उच्चार करतील. अशा प्रकारचा आशीर्वाद त्याने पुंडलिकाला दिला आणि तो त्यावेळेपासून पांडुरंगाच्या रूपातच पंढरपुरात वास करू लागला. कलियुगा माझी अपरूप झाले, भक्ताच्या दर्शना भगवंत आले. पुंडलिका भेटी परब्रह्म आले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ
साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान लाभू देगा अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा भेटला